हाय, मी स्वाती आणि व्लॉग विथ स्वाती मुसळेमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर ॲजिओवरून मी काही कुर्तीज मागवल्यात, तर त्याच मी आज तुम्हाला डिटेलमध्ये त्यांच्या विथ प्राइस सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब देखील करा। असे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील। तर आपली एक्साइटमेंट राहत नाही, तर मी सगळे पार्सल असे ओपन करून बघितले होते मागेच। तर आज मी व्हिडिओ शूट करत आहे, तर तुम्हाला प्रत्येक कुर्ती सांगते मी कशी आहे। तर ही बघा, ही आहे पिंक कलरची कुर्ती, एकदम सुंदर वी नेकचं डिटेलिंग याच्यावर केलेलं आहे आणि ह्या नेकवर मस्त अशी एम्ब्रॉयडरी काढलेली आहे, म्हणजे धाग्याचं वर्क आहे, एकदम जाणार नाही काही नाही। आणि कॉटनची कुर्ती आहे, खूपच सुंदर, एकदम सुंदर आणि कॉटनचा क्लॉथ आहे, एकदम प्युअर कॉटन क्लॉथ आहे हा। मला तर पर्सनली ही कुर्ती खूप जास्त आवडली। चला मग आता दुसरी कुर्ती बघूया। ही आहे क्रीम कलर किंवा बादामी कलर आणि ब्लॅक कलर म्हणतो ना, तर त्या कलरमध्ये ही कुर्ती आहे। ही प्युअर कॉटन नाही, पण एकदम सुंदर क्लॉथ आहे हा। मिक्स कॉटनमध्ये येतो, पण खूपच छान, म्हणजे एकदम स्मूथ आणि घातल्यावर एकदम छान वाटणारा लुक येणारा हा क्लॉथ आहे। आणि याच्यावरची प्रिंट तर एकदम सुंदर आहे, ही पण मला खूप जास्त आवडली। तर मी या सगळ्या कुर्ती मीडियम साईजमध्ये मागवलेल्या आहेत आणि मला मग फिटिंग करायची गरज नाही, एकदम व्यवस्थित येतील। आणि ही कुर्ती तर इतकी सुंदर आहे ना, समरमध्ये वेअर करण्यासाठी एकदम सुंदर आहे। कॉटनचा क्लॉथ आहे हिचा, एकदम अशी फ्लोरल डिझाईन आहे याच्यावर आणि याला पण असं राऊंड नेक देऊन इथं व्ही नेकचा शेप घेतलेला आहे आणि त्यावर पण गोल्डन कलरच्या धाग्याचं वर्क आहे। तर अशी ही सुंदर कुर्ती आहे, ही पण मला खूप जास्त आवडली। आणि ह्या सगळ्या कुर्ती तुम्ही जीन्सवर पण वेअर करू शकता किंवा व्हाईट प्लाझोवर पण वेअर करू शकता। तुम्हाला सेम कलरचा पॅन्टच घेतला पाहिजे असं काहीच नाही। तर ही कुर्ती मला तितकी जास्त आवडलेली नाही, हा ग्रेई कलर नाही आणि हा कलरही मला ओळखायला येत नाही आहे। यावरची एम्ब्रॉयडरी, हे बटन पॅटर्न खूप छान होतं, हे मला आवडलं। थोडंसं तुम्हाला मी ओपन करून दाखवते, पण त्याचा क्लॉथ किंवा असं इतका फ्रेश वाटत नाही आहे, याचा कलर पण इतका फ्रेश वाटत नाही, म्हणून मी ही रिटर्न करणार आहे। त्यानंतर आहे ही ऑफ व्हाईट कलरमधली फ्लोरल डिझाईनवाली कुर्ती, तर ही पण खूपच सुंदर आहे, त्याला इथं मस्त असे बटन्स दिलेले आहेत, तर ही पण खूपच सुंदर आहे आणि एकदम प्युअर कॉटन आहे, हे समरसाठी बेस्ट ऑप्शन आहे। त्यानंतर आहे ही मरून कलरची कुर्ती, ही पण एकदम सुंदर आहे, ही पण मला खूप जास्त आवडली, कारण असे जर कलर असले ना, आपण डेली वेअरसाठी यूज करू शकतो। तसं खराब झालं तरी तितक्या लवकर ओळखायला येत नाहीत आणि असे जे व्हाईट किंवा ऑफ व्हाईट असे कलर असतात ना, यावर लगेचच डाग ओळखायला येतो, म्हणून मी डेली वेअरसाठी मॅक्सिमम डार्कच कलर घेते। तर अशा आहेत ह्या ॲजिओवरच्या कुर्तीज। यांचा रेट 203 आहे, म्हणजे यातल्या 4 कुर्तीचा रेट आहे 203। ॲक्च्युली ते 183ला एक कुर्ती अशी दाखवलेली होती, पण त्यात डिलिव्हरी चार्जेस, परत त्यांची प्लॅटफॉर्म फीस, असं सगळं काही पकडून एक कुर्ती मला 203 रुपयाला पडलेली आहे। आणि यातली फक्त एक अशी कुर्ती आहे, ती बहुतेक 230 का 220च्या दरम्यान पडलेली आहे। या सगळ्या कुर्तीचे लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेल, तर तिथून जाऊन तुम्ही परचेस करू शकता आणि अशा सुंदर कुर्तीज तुम्ही पण ऑर्डर करू शकता। आणि यात अजून वेगवेगळ्या डिझाईन्स किंवा वेगवेगळे कलर्स पण अवेलेबल आहेत, जर तुम्हाला हवे असतील तर तुम्ही नक्की जाऊन चेक करा। चला मग, छान छान कुर्तीज तुम्हाला दाखवणं झालं, आता तुम्हाला छान अशी रेसिपी सांगणार आहे। तर आज मी स्पेशल अशी पावभाजी तुम्हाला सांगणार आहे, त्यासाठीच इथं माझे सगळे वेजेस कट करणं चाललेलं आहे। तर पावभाजी म्हणल्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या असल्या ना, तरच ती भाजी छान लागते, नाही तुम्ही 2-3 भाज्यांमध्ये ती भाजी बनवतो म्हणलं ना, तिची चवच येणार नाही। तर त्यासाठी मी इथं कॅरेट घेतलं आहे, आलू, गोबी कट करून घेतली, परत चवळीच्या शेंगा होत्या, नंतर वाटाणे होते, हे सगळं असं घेतलं आहे। अजून कोणते दुसरे व्हेजिटेबल असले तेही तुम्ही टाकू शकता, माझ्याकडे एवढंच होतं तर मी एवढंच कट करून वॉश करून घेतलं आहे आता। आणि कुकरमध्ये हे मी उकडायला ठेवणार आहे, म्हणजे हे छान असं याचं मिक्सचर झालं पाहिजे उकडल्यावर, तोपर्यंत याला उकडायला ठेवायचं, जास्त नाही, 1 विजलमध्येच हे उकडून जातं,
तर मी छान सगळं असं वॉश करून आता हे उकडायला ठेवते. त्यानंतर मी इथं फोडणीची तयारी करून घेते, म्हणजे टोमॅटो, कांदे वगैरे कट करून घेते. लसूण वगैरे निसून त्याचं बारीक वाटून घेते. आता मी फोडणी द्यायला घेतलंय, कारण कुकरची एक विजल झालेली आहे. तर तेलामध्ये मस्त जिरे, मोहऱ्या, लसण, कांदे टाकून त्याला छान परतून घेतलंय. 3-4 टोमॅटो टाकलेत कट करून, त्याला छान मिक्स करून घेतलंय. नंतर यात सुखे मसाले टाकलेत. मसाले म्हणजे हळद, परत लाल तिखट, जिरे पावडर, धने पावडर, मीठ असं सगळं टाकून त्याला छान फिरवून घेतलंय. थोडं टोमॅटोला स्मॅश केल्यासारखं करून घेतलंय छान, कारण ते एकजीव झालं पाहिजे. ही भाजी जेवढी एकजीव झाली तेवढी छान लागती. तर आता तोपर्यंत कुकरही थंड झालं होतं, तेही काढून घेतले आणि आपल्याकडे जे स्मॅशर असतं असं बारीक करायचं, त्यानं छान असं स्मॅश करून घेतलंय. एकजीव करून घेतल्यात ह्या सगळ्या भाज्या आणि जी फोडणी दिलेली आपली मेन भाजी होती त्यात हे सगळं टाकून घेतलंय. त्याला छान असं मिक्स करून घेतलंय. तर भाजीचा वास तर एक नंबर येत होता. आता राहिलं होतं तर यात टाकायचं पावभाजी मसाला. आपण कितीही असं केलं ना, ते मसाला जर नसेल ना, तर मग त्याची टेस्ट तितकी उठून येत नाही. तर इथं मी 1 चमचा असा मसाला टाकलाय. तेही छान मिक्स करून घेतले. थोडंसं पाणी टाकलंय, कोथिंबीर वगैरे टाकली वरून आणि ह्या भाजीला छान असं एक उकळी फुटू देते. कारण भाज्या अगोदरच शिजलेल्या आहेत, तर भाजी जास्त वेळ शिजू द्यायची गरज नाही. थोडंसं टेस्ट बघते आता, तर एकदम छान झाली होती. पण थोडंसं तिखट कमी होतं. तर मग असं थोडंसं तेल घेऊन त्यात तिखट टाकलंय मी आणि ते वरून तडका कसा देतो तसं दिलंय. तर आता मग भाजी थोडीशी झणझणीत होईल. माझी इकडं भाजी होईपर्यंत यांनी जाऊन मस्त असे फ्रेश पाव आणले होते. पण तिथं ते पाव एवढे बघितले नव्हते. घरी आल्यावर मी काढून बघितले, तर ते तितके असे बेक झालेले नव्हते. म्हणजे असे पफी असतात ना, तसे नव्हते. थोडेसे चिकट-चिकट वाटत होतं आतमध्ये. म्हणजे ते बेक नाही झालं तसं वाटत होतं. पण चला म्हटलं आता आणलेत तर हेच करावं लागेल. तर छान असं तूप टाकून ह्या पावला छान दोन्हीकडून फ्राय केल्यासारखं करून घेतलंय, म्हणजे भाजून घेतल्यासारखं घेतलंय आणि जास्तही भाजायची गरज नाही. तुपाच्या जागी तुम्ही तेलही टाकू शकता. तर अशी छान अशी पावभाजी रेडी आहे. अक्काला आणि शेजारच्या अक्काला वगैरे दिली, त्यांना पण खूप आवडली. एक नंबर झाली होती भाजीची टेस्ट. थोडंसं पावमुळंच ही भाजी म्हणजे पावभाजी तितकी खावं अशी वाटत नव्हती, कारण पाव तितके छान नव्हते, खायला टेस्ट लागत नव्हते. चला हे सगळं झालं, आता म्हटलं स्वतःकडं बघावं. तर कितीतरी दिवसापासून म्हणजे 4-5 दिवसापासून तर माझं चालू होतं की केसांना ऑइल वगैरे लावते म्हणून. तर आज मुहूर्त लागलाय मग, कारण आज लेकरांना सुट्टी आहे, संडेचा दिवस. तर आरामात असं केसाला मस्त तेल वगैरे लावून घेतलं आणि मला लेकरांना पण आज छान अशा अंघोळ्या घालायच्या होत्या. रोज घाईघाईच होती, तितका आरामात होत नाही. तर माझं अगोदर ना आठवड्याला 15 दिवसाला लेकरांना उटणं लावून अंघोळ्या घालणं राहायचं. अंघोळ्या तर काय आपण रोज घालतो, पण उटणं वगैरे लावून तर इतक्यात तर होतच नाही आहे. तर आता मी तिळं घेतलेत, त्यात हळद टाकते आणि हळद पण घरीच दळलेली आहे, म्हणजे आईनंच दिलेली आहे मला. खोंबं वगैरे नेऊन आईनं दळून आणलेली हळद आहे, म्हणजे घरचीच आहे. तिळं पण आपले घरचेच आहेत. तर ह्याला छान असं मिक्स करून घेतलं आणि तुमच्याकडे उटणं कसं बनवतात ते मला कॉमेंटमध्ये सांगा बरं. तर आम्ही तर असंच बनवतो. तिळं त्यात हळद टाकायची आहे, ते छान ग्राइंड करून घ्यायचं आणि हे जे खोबऱ्याचं तेल, म्हणजे हे जे बॉटल दिसत आहे ना, हे प्युअर खोबऱ्याचं तेल आहे, कोकोनट ऑइल. तर आम्ही तिथं जाऊन स्वतः उभा टाकून ते गाळून घेतलेलं आहे. म्हणजे आदिलाबादमध्ये आरोग्य म्हणून शॉप आहे, तिथं आपल्यासमोर गाळून देतात त्यांनी. तर एकदम फ्रेश प्युअर आहे. तर थंडीमुळं ते असं घट्ट झालं होतं. मग गरम पाण्यात त्याला थोडं हे मेल्ट करून घेतलं आणि आता मग सौरभला छान असं उटणं लावून चोळावं म्हणलं आणि हे उटणं लावून नंतर आपण पिठानं पण चोळलं तर ते निघून जाते वरची टॅन म्हणा, मळ म्हणा. पण आता मी इथं ऑइल लावायले, कारण लेकरांच्या हातावर केस वगैरे असतात, त्या पिठानं थोडा जास्त त्रास होतो आणि तेलानं चोळलं तर तितका त्रास होत नाही. म्हणून म्हणलं चला ऑइलच लावून चोळावं. तर आधी उटणं लावून छान असं घासून घ्यायचं. आपल्याला एक मसाज केल्यासारखं करायचं, आपण स्क्रब कसं करतो त्या टाईपमध्ये. तर छान असं मी स्क्रब केल्यासारखं करून घेतलंय. त्यानंतर ऑइल लावून चोळून घ्यायचं. आता मी ऑइल लावून चोळून घेत आहे आणि हे तिळाचं सगळं निघून जायचं म्हणल्यावर आपण
ऑइल लावून नंतर थोड्या वेळ त्याला चांगलं चोळावं लागतं, तेव्हा कुठं ते वरचं सगळं निघून जातं. आणि जर आपण पीठ लावलं ना, ते लवकर निघून जातं पिठाचं. तर इथं मस्त असं सौरभला मग हातापायाला, चेहऱ्याला छान असं उटणं लावून दिले. तर इथं सौरभ करूच देत नव्हता, इतका हसत होता तो. त्याला होत होत्या गुदगुल्या. तर त्यानंतर मग डुग्गूला पण उटणं लावायला घेतलं मी. आणि सौरभलाच उटणं लावण्यात मला इतका म्हणजे जवळपास अर्धा तास तरी गेला. आणि डुग्गू करू देत नव्हता. मग प्रत्येक ह्याला हसणं नाही तर रडणं चाललेलं होतं. तर चला म्हणलं मग डुग्गूला शॉर्टकटमध्येच उटणं लावणं झालं आहे माझं. आणि असं दोघांना पण छान उटणं लावून चोळून अंघोळ्या झाल्या. त्यांना जेवू घातला आणि झोपी घातलं. आता राहिलं होतं त्यांनी केलेला पसारा आवरणं. इतका सगळा धिंगाणा केला होता ना, म्हणजे सगळ्या घरांनी त्यांच्या गाड्या, त्यांचे खेळणे पडून होते. तर मग झोपल्यावर आरामात ठेवलं. पण हे काही जाग्यावर राहणार नाही. त्यांनी उठल्यावर परत हे जिकडं-तिकडं होणार. पण आपल्या मनाची समाधानी म्हणजे सगळं घर क्लीन दिसल्यावर आपल्याला जे समाधान भेटतं ना, ते वेगळंच असतं. नंतर पसारा होईल तो होईल. चला मग असा काहीसा गेला माझा दिवस. कसा वाटला व्हिडिओ कॉमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.